द न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड शहर पोलिसांनी वारुंजी फाटा परिसरात सापळा रचून केलेल्या छाप्यात 95.78 ग्रॅम MD मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत समीर शेख, नजीर मुल्ला, फरदीन शेख या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे 2,87,000 रुपयांचे मेफेड्रोन, 3 मोबाईल फोन आणि एक इनोव्हा असा एकूण 18,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. आज रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की कराड शहरामध्ये इनोव्हा गाडीमधून काही इसम हे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जो NDPS कायद्याअंतर्गत प्रतिबंध आहे तो विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी मला त्या पद्धतीने माहिती दिल्यानंतर आम्ही छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते. सदर कारवाई दरम्यान कराड शहर पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना एकूण 95.78 ग्रॅम इतक्या वजनाचा मेफेड्रॉन मिळून आलेला आहे. सदर कारवाईमध्ये इनोव्हा गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि 3 इसम आणि त्यांचे मोबाईल हे आपल्याला मिळून आलेले आहे. सदर एकूण किंमत 18,82,840 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल आपण सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे. ते कुणाला विक्रीसाठी आले होते नेमकं? त्या संबंधाने आपण तपास आता सुरू करतोय. गुन्हा दाखल करून त्या संबंधाचा तपास आपण करण्याचे फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस कोठून आणलेला आहे या बाबतीत सुद्धा आपण तपास करणार आहोत आणि पुढे कोणाला विकणार होते यामध्ये आणखी काही साथीदार समाविष्ट आहेत का याबाबतचा सुद्धा तपास आपण करणार. त्याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला त्यावेळी टोटल MD किती जाईल? टोटल MD 95.78 ग्रॅम वजनाचा MD आहे. सदर कारवाई मधल्या MD ची किंमत 2,87,340 रुपये इतकी आहे. या कारवाईबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, आदरणीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांनी कराड शहरच्या सर्व टीमचे अभिनंदन केलेले आहे आणि आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही इफेक्टिव्हली कारवाई करू याबाबत देखील सूचना दिलेल्या आहेत. मागं जी कारवाई झाली त्याचा आणि ह्या आरोपींचा काही संबंध? यातील जे 2 आरोपी आहेत समीर शेख, नजर मुल्ला आणि तिसरा जो आरोपी आहे फरदीन शेख, यापैकी जे समीर शेख आणि नजर मुल्ला आहेत ते यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. समीर शेख वरती देखील कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे NDPSच्या संबंधाने. नजर मुल्लावरती देखील दरोड्याच्या संबंधाने कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. फरदीन शेख हा नवीन आहे, आपल्याकडे रेकॉर्डवरती अजून तो आरोपी मिळून आलेला नाही. तरी देखील आपण आणखी माहिती प्राप्त करत आहोत CCTV. द न्यूज लाईन, अचूक वेधक.